नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत होणार। येत्या 8 जानेवारी रोजी मांडणार शहरांच्या विकास कामांचं व्हिजन। संभाजीनगर, पुणे आणि ठाण्यातही होणार मुलाखती। ठाकरे बंधूंची या संयुक्त मुलाखत। संजय राऊत, महेश मांजरेकरांसोबत संवाद। येत्या 8 तारखेला मुलाखत होणार प्रदर्शित। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळाचं लक्ष। आम्हाला विचारणाऱ्यांनी आरसा बघावा। देवेंद्र फडणवीसांचं अजित पवारांना संयमी प्रत्युत्तर। जेवढं मागे जाऊ तेवढं वाढेल, असाही समजूतदारपणाचा सल्ला। मुंबईमध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का। वरळीचे मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांचा भाजपमध्ये प्रवेश। 194 क्रमांकाचा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्यामुळे पक्षत्याग। लातूरमधून विलासरावांच्या आठवणी निश्चितपणे पुसल्या जातील। रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। आठवणी पुसणारा निर्माण झाला नाही, सपकाळांनी फटकारलं, तर अमित देशमुखांकडून निषेध। मुंबई महानगरपालिकेसाठी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध होण्याची शक्यता। विभागानुसार जाहीरनामा आधीच प्रसिद्ध, आज एकत्रित प्रकाशन। पुण्यातल्या वाहतूक कोंडीवरती फडणवीसांनी शोधला उपाय। 54 किलोमीटर लांबीचे बोगदे बांधण्याचं आश्वासन। 32,000 कोटींचा खर्चही अपेक्षित। छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते। केंद्रीय मंत्री CR पाटलांचं वक्तव्य। शिवरायांना गुजराती करण्याचा प्रयत्न, राऊतांचा हल्लाबोल, तर अशी वक्तव्य करणं अतिशय चुकीचं, अजित पवारांकडून नाराजी। ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं निधन। पुण्यामध्ये वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। पार्थिव दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार। संध्याकाळी अंत्यसंस्कार। मला खुश केलं नाही तर भारतावरती अजून टॅरिफ। डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। भारत असाच व्यापार करत असेल तर अजून कर लादू, असाही इशारा। आणि रोहित पवारांना मोठा धक्का। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीला स्थगिती। केदार जाधवच्या आव्हान याचिकेवरती हायकोर्टाचा निर्णय। आजची सर्वसाधारण सभा रद्द। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।